माजी आमदार शिवभाऊ वाघाहे तुम्ही समाजाचं नेतृत्व करता, कुणबी समाजावर ओबीसी समाजावर आक्रमक होताय काही राजनेता, याच्यावर तुमचं काय मत आहे? सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मी काम केलं आहे. मी तुमसर विधानसभेचा ओबीसी बहुजन महासंघ बच्चू कडू साहेबांचा प्रहार आणि सर्व गोंडवाना पार्टी या पक्षाचा सांगली पॅटर्नचा उमेदवार, ज्याप्रमाणे सांगलीमध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी विशाल पाटलाला मदत केली आणि त्यांना लोक चाहत होते, परंतु काँग्रेसने तिकीट दिली नाही. तेव्हा ते सांगली पॅटर्नमध्ये निवडलं. त्याप्रमाणे या तुमसर मोहाडीमध्ये हा काँग्रेसला सीट मागितली होती. ही सीट पवारसाहेबांच्या पक्षाला गेली. पवारसाहेबांच्या पक्षातले जी 12-13 जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी आपल्याला तिकीट मागितली, त्यांनाही मिळाली नाही. वेळेवर तेलंगणा पाठवून आलेले चरण वाघमारे यांना मिळाली. त्यामुळे सांगली पॅटर्न ह्या तुमसर मोहाडीमध्ये आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी गट, नाराज गट, BJP, तुमचं अजित पवार नाराज गट, सगळ्या रिपब्लिकन गोंडवाना सगळ्या मिळून हा एक मी प्रहार जनशक्ती पार्टी गोंडवाना समर्थक उमेदवार म्हणून मी इथं आहे. आणि इथं फार मोठ्या दोन्ही आमदारांनी इथं काही काम केलेलं नाही. दोन्ही आमदाराचा अनुभव आहे. हे SDO कार्यालय मोहाडी 2 तालुक्यामध्ये SDO बनतो. मोहाडीला फक्त तहसीलचं ऑफिस आहे. तर मी माझ्या प्रयत्नाने जसं लाखणीला तहसील निर्माण केली, लाखणीला असं गाव होतं, तहसील झाली. शिवराईकडे मोठं गाव आहे, ते तहसील लेवलचं गाव, त्याला तहसील करण्याचा प्रयत्न करू. मोहाडीला SDM कार्यालय देऊ, जेणेकरून मोहाडीच्या माणसाला तुमसरला पुन्हा यावं लागणार नाही आणि सामोरं जायला जाता येईल. भंडारा लाखणी नक्षलग्रस्त म्हणून साकोली लाखणी आहे, त्यामुळे एक स्टेप प्रमोशन मिळतो. प्रत्येकाला पगाराला, प्रति महिन्याला टीचर्स, पोलीसला, सर्व लोकांना एक 2000-4000चा नक्षल भत्ता मिळतो. 24 तास शेतीच्या पंपाला वीज मिळतो, घरगुती वीज मिळतो. त्या GRचा फायदा हा डोंगराळ भाग कायमपासूनचा असल्यामुळे शिवराव पपेरा या भागामुळे मोहाडी आणि तुमसरला तो मी जो प्रमाणे लाखणीला लागू केला, साकोली लागू केला, तो प्रमाणे लागू करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि जातीवादीचं जे बावनकुळे बोलले, बावनकुळे कसे का बोलले, फेक न्यूज आहे की काय मला माहीत नाही. इथेही आमच्या इथे एका मुंदेला FIR झाला. तुमसर मोहाडीमध्ये सुद्धा आता FIR कुणबी समाजाच्या लोकांनी केली नाही असं कळलं. पण हे न्यूज ओरिजिनल आहे, कारण बावनकुळेची पत्नी कुणबी समाजाची आहे, मी त्यांना ओळखतो. त्यामुळे असं कोणत्या समाजावर बावनकुळे बोलले की नाही याचा परत तपासून शोध घ्यावा लागेल. कारण कोणावर वैयक्तिक आरोप करत असताना पण बावनकुळे जे तसे बोलले असतील मग त्याला माज आला आहे. तो मग मार एखादा कुणब्याला 500 रुपयाचे विकत घेतो, तो याच्यावर करतो. कुणबी समाजात दाता आहे आणि कुणबी समाजात सगळ्याला घेऊन चालतो. टीवर गोंड गोवारी सगळ्या असं सण तेव्हार असं सगळ्या बोलावून करतो. आम्ही आमचे कलार पाटील असतील, कुणबी पाटील असतील, सगळे घेऊन चालणार लोक आहेत. तेली समाजसुद्धा OBCच आहे, OBC पार्ट. ते नसतील करत, त्यांचं भाग नसेल. परंतु हे असं जर तू पाहुणे होतो, मी त्याला भंडारा जिल्ह्यामध्ये बंदी करेन आणि महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये खूप त्याच्या रिभार झाले. परंतु मी याची सहनिशय पूर्ण करत आहे की ज्याला कोणी त्या समाजाने मुलींची मुलगी मिळाली नाही, त्याला कुणबी समाजाच्या मुलींनी लग्न केलं. त्यांचे आमच्या घरचे संबंध आहेत. आम्ही ती सुद्धा वडोदऱ्यामध्ये शिक्षक होती, माझी बहीण जिल्हा परिषद परिचय. आणि असं असताना जर त्याला एकदा वरती केला होता, आमदार झाले होते, मंत्री झाले, भारतीय जनता पार्टीचं एकदम खालती आणून ठेवलं होतं. तिकीटसुद्धा विधानसभेत मिळाली नाही. त्यात पक्षाने त्याचा गरबी उतरवली होती. तर अशी जर तो समाज, आमच्या समाजात जो दानशूर समाज आहे, कुणबी बिना मागे बिना देता न देणे, दिया बिना देता गरीबाला शेतीवर उत्पन्न करून तुकडोजी महाराजांनी मागे तो वाघेश्वर बाबा आला तर तुकाराम महाराजांबद्दल बोलला होता. आम्ही नेहमीच शिवा खात असतो कोणाच्या. पण कुणबी जर जागा झाला तर
बावनकुळेच्या भंडारा जिल्ह्यात पायसुद्धा ठेवू देणार नाही आणि त्याचं नेतृत्व आम्हाला करावं लागणार करणार. पण आम्ही सहनिशय करून घेऊ. खरं काय खोटं काय पॉलिटिकली वाद नको. त्यामुळे आता भंडारा जिल्ह्यामध्ये 1 लाख मतदान हा कुणबी समाजाचा, बावणे कुणबी विशेषतः त्यांचा आहे. 2 तेली समाजाचे असताना कुणबी समाजाने नेहमी तेली समाजाला निवडून दिलं आहे आणि कुणबी समाजाचा आमदार सुद्धा 15 वर्ष या ठिकाणी होता. आमच्या जाती म्हणजे असं राजकारण नाही आहे. पण एक आमदार हा कामाचाच नाही. जो राजू कारामचा आमदार आहे हा 6 वाजतापासून हा बेहोश असतो, होसातच नसतो. पुरं जनतेला माहीत आहे. तो काही फक्त धान खरेदी आणि आपला हे खरेदी त्यासाठी आमदार कलेक्टरचा पैसे घ्या आणि मग काम करा. जर आमदारच पैसे देऊन काम करायला झालाचे होते घेण्याकरता तर मग जनतेने काय करावं. कलेक्टर आमदारच्या पुढल्यावर उठून उभं राहायला पाहिजे, काम केलं पाहिजे. याच्याकरता आमदार लागतो. दुसरे आमदार आहेत त्यांना काम करण्याची सवय आहे. पण प्रत्येकावर FIR करणं, कोणाचे खुटाखुट असणं त्याच्यामुळे ते काम त्याला कळतं काही. पण तो प्रत्येक माणसावरती FIR त्याने केला. याच आमदाराच्या पुऱ्या कुटुंबाला हात केलं. माझं दूध पिणाऱ्या पोरीला सुद्धा या राजू कारेपोरीला मिस्टर चरण वाघ याची आपसातही भांडण याच्यामुळे त्यातच नाही. दोघंही नको आहेत म्हणून तिसरा पर्याय म्हणून आमचा शोध त्यांनी घेतलेला आहे. तरी आपण विचार करा की यावेळेला समाजसुद्धा जागृत झाली आहे. OBC समाज मधला कुणबी समाज मेजर पार्ट आहे. शेड्यूल कास्ट खेरलांची प्रकरण त्यावेळेस झालं त्याच्यात मी मदत केली ते आहे. केली कम्युनिटीचे सुद्धा काही लोक खूप नाराज आहेत. हे अंत्य झगड्यामध्ये त्रस्त आहे मुळात जनता. आणि यावेळेला तिसरा पर्याय म्हणून सेवक भाऊ वाघामोडची बॅट या चिन्हाला आणि ती सीट काँग्रेसची पंजा होती. पंजाचा आहे हा काँग्रेसचा पंजामुळे मी लढत आहे. पंजाचे लोक पूर्णपणे बॅटसोबत आहेत. ही सांगली पॅटर्न सारखं आमची ही परिस्थिती या सभेत झाली आहे. कोणी ज्यांनी राष्ट्रवादीत राहिले त्या खऱ्या माणसाला तिकीट मिळालीच नाही आणि जे कोणी नव्हते गेल्या त्याला तिकीट मिळाली आणि काँग्रेसचा पंजा त्यातून झाला. त्यामुळे मला हे काँग्रेस समर्थित समजा आता किंवा राष्ट्रवादी समर्थित सर्वांनी मिळून मला इथं उभा केलेला आहे. परिस्थिती चांगली आहे. इथे रिझल्ट चांगला येईल. तुमचं मोहाडी विधानसभा क्षेत्रातील जनता म्हणते मागच्या ह्या परिस्थितीनुसार ते आमदार जास्त शिकले नसतील नाहीत आता ते स्वतःचाच व्यवसाय करतात आणि 100-200 दुकान त्यांचेच असतील. त्यामुळे ते जेला ते सुद्धा गेले. तर त्या माजी आमदारांनी घातला आहे. तर हा प्रकार आम्ही राजकारण करतो. साकोलीमध्ये आम्ही राजकारण 10 वर्ष आमदार होतो. नंतर मी पुन्हा हायकोर्टातून तिसऱ्या रेजिमलाही जिंकलो. पण कधी असं पुन्हा स्वतः आमदार सगळ्यांचा असला पाहिजे. माझं मतदारसंघ तर राष्ट्रीय संघाचा मतदारसंघ होता. मोठ्या मतदार निवडून यायचा. तर डिलिमिटेशनमुळे तो आमचं मतदारसंघ कमी झालं. एखादे आमच्यामध्ये आलं 2 मतदार जिल्ह्याचे कमी झाले. परंतु या भागामध्ये मात्र लोकांचं राज्य नाही, लोकांसाठी राज्य नाही. यांच्या मनमानीचे राज्य आहे. कोणी रेती घाटात रेती पूर्णपणे उपसून नेऊन चोऱ्या करणे, त्याला कोणी जनतेने रोखलं त्याच्यावर FIR करणे ते त्यांचं काम आहे. एकांचं हे असे काम करून लोक इथं आमदार नावाचा प्राणीच नाही आहे. मी पाहिलं तर आमदार म्हणून कोणी कामच नाही आहे. इथं सुसाट चालला आहे. त्यामुळे आणि ह्या सगळ्या जिल्ह्याच्या राजकारणाला वळण जिल्हा कोणी खराब होणार सगळे कोणाचं तिकीट कापणे, कोणाचं काय करणं हे करणं हे मोठ्या लेवलच्या लोकांकडून होत आहे. भंडारा जिल्ह्यात 70 मोठेच लोक ज्यांना आम्ही लोकांनी मोठं केलं तेच लोक याची तिकीट कापणे, त्याला देणे, त्याचं करणं हे धंदे या भंडारा जिल्ह्यात जनता शांत आहे. तुमचं मोहाडी विधानसभा क्षेत्रातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि तुम्ही या क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आले. तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये चेहरा मोहरा बदलण्याकरता तुमची संकल्पना काय आहे? काय विकास कामे या क्षेत्रात तुम्ही करणार आहात? मी या तुमसरलाच बरोबर मी ग्रॅज्युएशन केलं. इथंच मी शिकलो. NSUचा डॉक्टर श्रीकांत जिचकार देशाचे सगळ्यात जास्त ज्यांनी डिग्र्या घेतल्या त्यांच्या नेतृत्वात मी NSUमध्ये काम केलं. इथूनच विद्यापीठ प्रतिनिधी झालो SN मोरमधून. इथून नागपूर विद्यापीठात निवडणूक लढली. इथं 5 वर्ष मी MA केलं. मी इंजिनिअरिंग केलं होतं नागपूरवरनं. मग पॉलिटिक्समध्ये आलो. झडपी काउन्सिल झाल्यानंतर मी ॲडिशनल BA केलं पॉलिटिकल सायन्स सोसायलॉजीमध्ये SN मोरमधूनच. विद्यार्थी नेता म्हणून इथून तयार झालो. आणि इथे माझे घरगुती समोर सगळ्या मित्रांनो तो याच गावामध्ये आहेत. त्यावेळेला हा 15 वर्षाचा काळ आहे. पण जेव्हा हे इथं संकट काँग्रेसवर होतं
मी काँग्रेसचा साकोलीचा आमदार होतो, पण तुमचं जे नगरपालिका मी आणली, अमरनगरला नगराध्यक्ष केलं, प्रमोद तिनवाला नगरसेवक केलं, विजय केले म्हणजे नगरसेवक केलं, विराज देशमुखला नगरसेवक केलं, जिल्हा परिषदचा अध्यक्ष ठवकर सुनीलाल ठवकरला अध्यक्ष मी केलं वाटणार तुमचं राहून, जिल्हा परिषदचा अध्यक्ष मनोहर शिंगणजोळे करण्यामध्ये मदत केली, जिल्हा परिषद सभापती मनोज कोल्हे समाज कल्याण गोपीचंद त्याला मी केलं, आणि माझं प्रेम तुमच्यावरच होतं. आणि इथं माझी आता त्यावेळेला मी येत नव्हतं कोणी, तर मला मागच्या वेळेला पंचायतीत काँग्रेस पक्षाने साकोली तिकडे गेल्यामुळे मला इथं तिकीट दिली, रागारागात लढलो नाही मी, साकोलीला डेबिट केलं, त्यामुळे 3,000च्या फरकाने मी पडलो. तर आता त्यामुळे तुमचं नवीन जुनं काहीच नाही. आणि जो समाज मोठा आहे, समाजात आता जागृती येईल, प्रत्येक माणूस आपल्या समाजाबद्दल जपतो. मी कधी जातीचे राजकारण केलं नाही, पण आता समाजाला कळतं की कोण माणूस आहे. आता ते भावपुढे जर असे 500 रुपये मध्ये माझ्या समाजालाच विकत घेत असेल तर हा समाज विकणारा नाही आहे. बावनकुळेजी हा समाज देणारा आहे, दाता आहे. ह्या समाजा माणसांना गोरगरिबाला दिलं, तुमच्या दिलं, आमच्या कुणबी पाटीलला देणार आहे. शेती पिकवून देशातील अन्नदाता आहे. जनतेला अन्न शेती करून धान पिकवून गहू पिकवून तो देशाला अन्न पुरवणारा शेतकरी हा कुणबीच आहे, देशातला कुणबी ती जात आहे. आणि ओबीसीमध्ये असतो. तर हा बावनकुळेच्याबद्दल ते नाराजी सगळ्यामध्ये आली. आणि या तुमचं मतदारसंघामध्ये आता पैसा खूप आहे. आता कालच काहीतरी मोहाडीमध्ये 2 कोटी का 3 कोटी कानामोरेंची गाडी पकडलेली की काय माहीत नाही, कोणी सगळं सांगून नाही राहिले. पैसे ती कोणी सगळे करणार, पण तो आखरी मतदान आम्हाला देणार. आणि आम्ही विजय झाल्यावर शिवोरा तालुका करण्याकरता फर्स्ट प्रायोरिटी मी करेन. तशी लागणी तालुका केली, पंचायत समिती केली, सडक अर्जोनी तालुका पंचायत समिती केली. त्याप्रमाणे शिवोराकरता आंदोलन करू आणि ते करू. आणि डेप्टी कलेक्टरचं ऑफिस मोहाडीवाल्याला उलटं तुमचं येऊन तुमचं ते मोहाडी जाऊ. हा माझ्या जीवनातलं मोठं काम नाही, हे करू शकले नाही. ते काम मी त्याला करू देणार. ती खनिज खूप मोठा आहे, नेत्रालयामध्ये खनिज संपत्ती आहे. त्या खनिज संपत्तीचा सगळा उपयोग आम्ही त्या बंद पडलेल्या शुद्धीकरणाचा मॅगझीन निघतो त्याचा कारखाना बंद झाला. 1000 लोकांना 5,000 वर्कर इथं या माइन्समध्ये होते, इथं देवाळामध्ये तीसुद्धा बंद पडले. हे काय करता येईल हे प्रयत्न करू. आणि लोकांना एक आमदार जसा असते साखळी लाकडी लोकांचे नाव घेतात. तो आता मी स्वतः काँग्रेसचा नेता आहे. काँग्रेस सगळे लोक सोडून पळाले. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी पार्टीचे विभाजन झालं, प्रफुल्ल पटेल सोडून गेले, तेव्हा मी काँग्रेस सांभाळली. भाजपमध्ये नाना पटोले सोडून गेले, भाजपमध्ये मी काँग्रेस काँग्रेसचा मी सांभाळलं. इथं सगळंच मी केलं. पण माझ्यावर सुद्धा काँग्रेसमधून काही वेळेला अन्याय झाला आहे, त्याच्या विरुद्ध मी लढतो आहे. आता काही मी काही काँग्रेसचा विरोध थोडी आहे, काँग्रेस वाचवण्याकरता इथं लढतो आहे. आणि काँग्रेस लोक मतदान करतील. आणि त्या भागालाही साकोली भागामध्ये सुद्धा काँग्रेसला मत होत आहे. सगळे बी जे पीच्या त्या भागाला सुद्धा आता मागच्या वेळेला हे झालं. पण आता सगळं हे विचारसरणीने आम्ही त्या विचारसरणीने लढतो. विजय आम्हाला मिळेल. काँग्रेसवाले सुद्धा या ठिकाणी. आणि हा आमची आघाडी आहे, सांगली पॅटर्न. सगळे विचार ते चुकलं. इथे भाजपचं फुले नाही, कमळे नाही आहे, पंजे गायब आहे, कमळे गायब आहे. त्यामुळे इथं शकुनी निवडून आम्ही आज माझ्यात आणि राजू कारामोरे हे 2मध्ये फाईट दिसते आहे. वाघमारेची तर 3 नंबरच्या होईल असं वाटते मला, मागे जातील. तर आता आमची फाईट चांगली होईल. आणि समाजाची मदत मला कोणाला मागायचं जरूरत नाही आहे. मदत निर्णय आता जनतेवर सोडलेला आहे.